जे त्यांनी एक असं सूचना दिल्या, त्या सूचना खरंच एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये फारच महत्त्वाच्या सूचना होत्या की हे पोलीस खात्यामध्ये तू आलेला आहेस, हे खातं म्हणजे लोकांच्या जेवढ्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी हे पोलीस डिपार्टमेंट आहे. आणि याच्यामध्ये तुला हे निवडताना, लोकांशी वागताना आपली नीतिमत्ता, धैर्य हे नेहमी आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे आणि लोकांची सर्व्हिस केली पाहिजे. हे असं त्यांनी पहिल्या दिवशीपासून दिल्यानंतर तेच चांगले बोल हे माझ्या मनात राहिले. आणि मग पुढं पोलीस स्टेशनला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच केसेसचा उलगडा झाला. नंतर मी क्राईम ब्रांचला गेलो. क्राईम ब्रांचला सुद्धा एक नीटर म्हणून मी काम केलं. बरेच वरिष्ठ भेटले, त्यांचे सहकारी भेटले. माझे सहकारी होते मणेर साहेब, आत्ता हजर आहेत. नंतर राजा दामट, सुरेश कंडले साहेब, बोराडे साहेब, असे मला बरेच सहकारी मिळाले. त्या कुलाबा पोलीस स्टेशनमधनं मी शिकून क्राईम ब्रांचमध्ये आल्यानंतर डांगे साहेब भेटले, झेंडे साहेब परत तिथं भेटले. नंतर आर.डी. तांबे साहेब भेटले, सहस्त्रपती साहेब आहेत, ज्यांनी जीवनात एक ऑफिसरनी कसं वागावं आणि काय संयम ठेवावा याबद्दल मला नेहमी मार्गदर्शन केलं. आणि या सर्व काही गुन्ह्यांच्या उत्खनन करताना बऱ्याच काही अडचणींना मी तोंड देत गेलो. त्याच्यामध्ये नेहमी झेंडेसाहेब माझ्या पाठीशी राहिले. आज ते बेंगलोरहून इथं आलेत, मी त्यांचं स्वागत करतो. बरेच अधिकारी बाहेरगावावरून आलेले आणि बरेच माझे मित्र ह्या पुस्तकाच्या आवरणासाठी आवर्जून उभे राहिलेत. यांचं मी सगळ्यांचे स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आपण जी ध्वनिफीत पाहिली त्याच्यामध्ये पुढं मी खोलमत जात नाही. म्हणजे मुंबईचं हे गँगवॉर आणि हे सगळं हाताळल्यानंतर त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेलच. मी 2 शब्द माझे पूर्ण करतो आणि माझ्या या कार्यक्रमाला सुरुवात होते ती त्यांना पुढचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद बागवान साहेब. आणि याच्यानंतर जो मुख्य सोहळा आहे, जो पुस्तक प्रकाशन सोहळा, तो आता इथे संपन्न होईल. माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या पुस्तकाचं इथे आता प्रकाशन होईल. इसाक बागवान, एका बेधडक पोलीस अधिकाऱ्याचं मुंबई गुन्हेगारी जगतातील बेमिसाल खरे अनुभव या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. मी विनंती करतो माननीय श्री पवार साहेबांना की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. माननीय श्री पवार साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं आता प्रकाशन झालं आहे. एव्हरशाईन पब्लिकेशन प्रकाशित इसाक बागवान. पोलीस दलात भरती होण्याच्या पासून प्रेरणेतून ते पोलीस खात्यातील शेवटच्या दिवसापर्यंतचा बागवान यांचा प्रवास या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. यानंतर खरं म्हणजे बागवान साहेबांच्या मनातली इच्छा, कारण मी त्यांच्याबरोबर काम करतोय गेले काही दिवस, इतका साधा माणूस, मनाने मोठा, त्याच्या मनात खरं म्हणजे तुम्ही सगळेजण इथे जे आहात ना, त्या सगळ्यांना इथे व्यासपीठावरती बसवायचं होतं, त्या सगळ्यांना त्यांना बोलायला द्यायचं होतं. परंतु आपल्याला जागेचा आणि वेळेचा अभाव आहे. त्यामुळे आता मी विनंती करतो सर्वप्रथम श्री झेंडे साहेबांना की त्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त करावं, ज्यांच्या हाताखाली बागवान साहेबांनी आपली कारकीर्द सुरू केली, त्यांचे गुरु माननीय श्री मधुकर झेंडे. नमस्कार. माननीय पवारसाहेब, निंबाळकर साहेब, पाटील साहेब आणि बंधू भगिनींनो, वेळ फार थोडा आहे, पण
या पवित्र वास्तूत जे तुम्ही बसलेले आहात, मी ज्यावेळी पोलीस दलात आलो त्यावेळी पहिल्यांदा एक शिकलो की नो पोलिसमन कॅन बी सक्सेसफुल विदाउट विलिंग अँड ॲक्टिव्ह सपोर्ट ऑफ द पीपल दॅट ही सर्व्स. जोपर्यंत तुम्ही ज्या समाजात काम करता त्यांचा सक्रिय आणि स्वेच्छेचा तुम्हाला जर पाठिंबा नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. आज जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध जो बॉबी आहे, त्या बॉबीची पूर्वी आपल्याकडे पोलीस दलच नव्हतं. घाशीराम कोतवालचे अत्याचार आपण पाहिलेले आहेत. तर अशा अत्याचाराच्या वेळात आपल्याकडे ज्यावेळी ब्रिटिश सरकारचं राज्य आलं त्यावेळी इंग्लंडमध्ये जी राज्यपद्धती होती तिथला सगळ्यात आवडता असा पोलीस अधिकारी त्याला बॉबी म्हणतात. त्याला बॉबी म्हणण्याचं कारण की तिथे आपल्यासारखी थोडीशी अनागोंदी होती, तर तिथल्या लोकांना काहीतरी चांगलं जीवन जगण्यासाठी मदत करावी, त्यामुळे त्यांचा उत्कर्ष होईल अशा भावनेने त्यावेळचे रॉबर्ट पील नावाचे गृहमंत्री होते. सुदैवाने आज आपल्याकडे रॉबर्ट गृहमंत्री आलेले आहेत, त्यांना मी एक विनंती करणारच आहे. तर त्या पील साहेबांनी असं आपल्या पोलीस दलाला सांगितलं की तू समाजाला मदत करणारा म्हणून हो, समाजाला कायदा शिकवणारा हो, कारण नसताना लोक धास्ती वाटणारा नको, बंदूक घेऊन फिरू नको, साठी काठी घेऊन फिर. आणि जात पेट्रोलिंग करत असताना साध्या साध्या गोष्टीमध्ये एखादी वृद्ध स्त्री जर आपल्या पेट्रोलिंगमध्ये चहा करू शकत नसेल, तिच्या घरी जा, तिला चहा करून दे. एखाद्या बाईला तिच्या मुलाला पोचवायचा, शाळेत पोचायला वेळ नसेल तर तिच्या मुलाला शाळेत पोचव. अशा प्रकारचा पोलीस त्यांनी निर्माण केला आणि तो इतका लोकप्रिय झाला की तो पोलीस जर लंडनच्या बसमध्ये चढला तर वृद्ध स्त्रिया उठून त्याला बसायला जागा द्यायच्या, नाही ना तू आमच्यासाठी फार करतोस. तर असा अतिशय लोकप्रिय असा जो पोलीस झाला, तो निर्माण करणारा जो अधिकारी रॉबर्ट पील, त्या पीलचं रॉबर्टचा शॉर्ट फॉर्म होतो बॉब, आणि बॉबनी निर्माण केलं बदल ते बॉबी, म्हणून त्याला बॉबी म्हणतात. तर असा उत्कृष्ट पोलीस अधिकारी हा मुंबईत आल्यानंतर पहिला जो आमचा पोलीस कमिशनर झाला, त्यांनी पहिल्यांदा असं तो 28 वर्ष कमिशनर होते सर फ्रँक साउटर नावाचे. त्यांनी सुद्धा मुंबई शहराच्या स्वास्थ्यासाठी, उत्कर्षासाठी अतिशय प्रयत्न केले. त्यांनी पहिल्यांदा पाहिलं की त्यावेळी जुलै कामगार, सगळे झुला मैदान आपले जुलै कामगार आपल्याकडे येत आहेत, त्यांना राहायला जागा नाही, मारामाऱ्या करतात, भांडणं होतात, तर त्यांना राहायला जागा द्या म्हणून सरकारला त्यांनी विनंती केली. आणि म्हणून तिकडे आमच्या BIT चाळी, बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, अशा ज्या चाळी निर्माण झाल्या त्या सगळ्या सावटर साहेबाची कल्पना. म्हणून बॉम्बे सेंट्रलपासून माझगावपर्यंतच्या सगळ्या रस्त्याला सावटर साहेबाचं नाव दिलं. आता हा अतिशय लोकांना मदत करणारा, लोकांची सेवा करणारा असा पोलीस अधिकारी. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, थोडी इतिहास सांगतो. तर असाच त्यांच्याच पठडीत निर्माण झालेला एक महान पोलीस अधिकारी म्हणजे सरदार मीर अब्दुल अली. मीर अब्दुल अली इतके तल्लख बुद्धिमान असे, हे त्यांचे वडील अकबर अली हे 73 वर्ष पोलीस खात्यात त्यांनी नोकरी केली आणि आपल्या मुलाला त्यांनी अकबर अलीला पोलीस खात्यात आणल्यानंतर तो प्रत्येक समाजातल्या माणसांमध्ये मिळून मिसळून गुन्ह्यांची उकल करण्यात इतका तत्पर झाला की ज्यावेळी बडोद्याच्या महाराजांनी ब्रिटिश रेसिडेंटला पॉयझन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्या ब्रिटिश रेसिडेंटनी पॉयझन त्याला पकडला, पण राजाच्या विरुद्ध कायद्यात काही तरतूद नव्हती, त्याच्यावर केस कशी चालवायची. तर त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी म्हणून सरदार मीर अब्दुल अलींची नेमणूक करण्यात आली. त्या राजाने त्यांना त्या काळात ज्यावेळी 2-3 रुपये तोळा सोनं होतं, 40 लाख रुपयाची लाच केली, ती नाकारून त्यांनी त्यांना त्याच्याविरुद्ध रिपोर्ट पाठवला आणि बडोद्याच्या महाराजाला पदच्युत करण्यात आलं. अशा प्रकारचं अतिशय उत्कृष्ट असं बॅकग्राऊंड असलेलं आमचं पोलीस दल आहे. त्या पोलीस दलामध्ये दुसरी एक आठवण सांगण्यासारखा अधिकारी म्हणजे हॅरी ब्रुईन यांनी चाफेकरांच्या खून खटल्याचा तपास केला. त्यांना मुंबईहून मुद्दाम पुण्याला पाठवलं होतं की त्या केसमध्ये टिळकांचा किती सहभाग आहे ते शोधून त्यांना काहीतरी गोवण्याचा शक्य झालं तर प्रयत्न करा. ब्रुईन ते गेले पुण्याला, त्यांनी त्या केसचा तपास केला. चाफेकर एक शब्द बोलत नव्हते, काही बोलतच नव्हते. त्यांनी बघितलं यांना कसं बोलतं करायचं, तर त्यांनी शेवटी बघितलं की हा मारुतीचा अभ्यासक आहे म्हणून त्यांनी त्याला त्या फरसखान्यात, पुण्याच्या फरसखान्यात मारुतीची स्थापना करून दिली आणि त्याची रोज पूजा करायला लावली. असं करून त्याचं मन जिंकलं आणि संपूर्ण कट कसा झाला त्याबद्दलची माहिती आली आणि ती माहिती मग सरकारला दिली आणि त्यात त्यांनी कळवलं की यात टिळकांचा काहीही सहभाग नाही. त्यामुळे तुम्हाला चाफेकर खटल्याचा सगळा परिणाम माहीत आहे. पण नंतर 1893 साली याचा मृत्यू झाला.
ब्रुईंचा 1903 साली. 1 ऑगस्ट 1905ला लोकमान्य टिळकांनी अग्रलेख लिहिला, हॅरी ब्रुईन यांचा मृत्यू. त्यात म्हणजे टिळकांनी लिहिलं की हॅरी ब्रुईन हा एक साधा इन्स्पेक्टर, त्याच्यावर अग्रलेख लिहिणं हे का आमचं काम नव्हे, पण ज्यावेळी आम्ही स्वतंत्र होऊ त्यावेळी आम्हाला असे अधिकारी हवेत की असा निस्पृहपणे तपास करतील, लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्याकडून माहिती काढतील आणि गुन्ह्याचा तपास करतील. तर अशा प्रकारे ज्यावेळी आम्ही स्वतंत्र होऊ त्यावेळी आम्हाला असे अधिकारी पाहिजेत असा टिळकांनी अग्रलेख लिहिला. तो अग्रलेख आम्ही आमच्या दक्षता मासिकात छापला. दक्षता मासिक त्याची प्रेरणा मुळात पवारसाहेबांचीच, त्यावेळी ती गृहमंत्री असताना त्यांनी ती कल्पना काढली. आणि पोलिसांचं अतिशय लोकप्रिय असं जे मासिक तयार झालं, त्याचे संपादक आमचे अरविंद पटवर्धन, त्याला मुंबईचे सगळे पत्रकार मुंबई पोलिसातला संत तुकाराम म्हणून ओळखतात. त्यांचं इतकं ज्ञान कुणाला नव्हतंच, अतिशय उत्कृष्ट असा अधिकारी. असे सगळे चांगले चांगले अधिकारी आम्हाला गुरु म्हणून भेटले. त्यामुळं आम्ही या समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करू आणि सेवा करत असतानाच त्यामुळे तुम्ही जनतेची जर सेवा केली तर आज एवढा समाज, एवढे उच्च नेते, कारण साध्या ACPच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला इतके उच्च नेते का आले? कारण या माणसाने जे लोकमान्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की ब्रुईंसारखे अधिकारी आम्हाला हवेत, तर हा ब्रुईंसारखा अधिकारी झालेला आहे. तर असा हे असे उत्कृष्ट काम त्यांनी केलं. त्यांनी केलेले 2 महत्त्वाचे केसेस मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी मला एक महत्त्वाची विनंती करायची आहे गृहमंत्र्यांना की पोलीस दल 2 सेक्शन्स क्रिमिनल प्रोसिजरच्या अत्यंत दुर्लक्षित करतं आणि त्यामुळं पोलिसांची प्रतिमा उंचावण्यात फार बाधा येते. एक साधं आहे, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला गुन्ह्याचा तपास करत असताना माणसांना, साक्षीदारांना समन्स पाठवून बोलवण्याची अधिकार 160 ह्या क्रिमिनल प्रोसिजर कोडने दिलेले आहेत. त्या 160मध्ये असं पुरुषांना बोलू शकतो, पण कुठल्याही स्त्रीला आणि 15 वर्षाच्या पुरुषाला पोलीस ठाण्यात न बोलवता त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट लिहिलं पाहिजे. हा महत्त्वाचा कायदा आहे. आमचे पोलीस प्रच्छन्नमध्ये त्याचा दुरुपयोग करतात, कधीही त्याचा मान्यता करत नाहीत. तर त्यांनी तेवढं, माझी अशी विनंती आहे, पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही हा जो महत्त्वाचा अधिकार आहे, फार तर पोलीस म्हणतात आम्ही संध्याकाळपासून सकाळपर्यंत बोलवणार नाही, असं मुळीच नाही. हा स्त्रियांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराला सांभाळणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे, पत्रकारांचं, पुस्तकारांचं, सगळ्यांचं कर्तव्य. आणि दुसरा जो कायदा आहे, जो सराईत गुन्हेगार तुम्ही रोज बघता की पूर्वी 25 शिक्षा असलेला माणूस परत अटक झाला, परत जामिनावर गेला. असंच होऊ नये म्हणून भारत सरकारने 1980 साली असा एक दुरुस्ती केली आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडला की कुठलाही गुन्हेगार ज्याला 7 वर्षाचे गुन्हा असलेली एक शिक्षा झाली, 1 शिक्षा किंवा बाकीच्या चोरीच्या 2 शिक्षा असतील तर त्या माणसाला परत जामीन देऊ नये. पण त्यासाठी मॅजिस्ट्रेटने अर्ज केला पाहिजे. आमचा कुठलाही अधिकारी, मी अनेक पोलीस स्टेशनला जातो, अनेकांना विनंती करतो, पण कुणीही त्याचं अंमलबजावणी करत नाही. म्हणून मी आज जाहीरपणे आमच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी जातीने लक्ष घालून, तुम्हाला पत्रकारांना विनंती करतो तुम्ही लक्ष घाला आणि ह्या ज्या सराईत गुन्हेगार आहेत त्या लोकांना असा परत जामीन मिळण्याचा प्रयत्न मिळू दे. एक आणि आता सर्वात शेवटी बागवानांच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या ज्या माझ्या दृष्टीने आहेत. एक म्हणजे मी क्राईम ब्रांचमध्ये असताना त्यांनी एक साऊथ आफ्रिकन नॅशनल माझ्याकडे आला आणि तो म्हणा, तो भायखळ्याला उतरला आणि तो तिकडून चालत असताना तिथल्या गुंडांनी त्यांना धरलं, त्यांचं सगळं सामान काढून घेतलं, पासपोर्ट काढून घेतला, बायकोने दिलेली डायमंडची अंगठी काढून घेतली आणि मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. पोलीस स्टेशन म्हणले चल काय कंप्लेंट घेत नाही, म्हणून तो क्राईम ब्रांचला आला होता. मी बागवाना सांगितलं जरा बघा. बागवानने आपलं कार्ड काढलं, त्याला दिलं, तर आधी आगरीपाडा पोलीस स्टेशनवर माझं कार्ड दाखव, त्यांना कंप्लेंट लिहायला लाव, तो नंबर घेऊन ये, मी पुढे करतो. तो माणूस तिकडे गेल्यानंतर त्यांनी रस्त्यात त्या गुंडांनी पाहिलं, तर तू इकडे कशाला आला? तर तो म्हणला बाई बागवानने मला कार्ड दिलं आहे, मी पोलीस स्टेशनला चाललो आहे. ते कार्ड पाहिल्यानंतर त्या गुंडांनी सगळा माल त्याला परत दिला आणि तो माणूस माझ्याकडे क्राईम ब्रांचला आला. तो म्हणला साहेब मला मिळालं आहे सगळं, मला तुम्हाला द्यायचं आहे, फक्त एक कार्ड मी घेऊन जाईल आणि मी माझ्या देशात सांगेल की मुंबई पोलिसचा एवढा दरार आहे
की नुसतं कार्ड दाखवलं तरी गुन्हेगार सगळा माल परत करतात. असं बागवानांचं कर्तृत्व आहे. आणि दुसरं एक कर्तृत्व, बागवान मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला होते त्यावेळी त्या एका कॉन्स्टेबलने रेपचा गुन्हा केला. फार गाजलेला केस आहे ती. त्यावेळी कारण नसताना बागवानांनी सगळी संपूर्ण तपास केले तरी कारण नसताना बागवानांची तिकडून बदली झाली. त्यावेळी मुंबईत कधी माझ्या तरी 60 वर्षाच्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं. मरीन ड्राईव्हला राहणारे सगळे उच्च पदस्थ लोक खाली उतरून आले आणि त्यांनी धरणं धरलं की बागवानांची बदली रद्द झालीच पाहिजे. म्हणजे जनतेचा सहभाग जर चांगला असेल, हे त्यांनी मिळवलं हे फार मोठं काम. मरीन ड्राईव्हचे लोक निवडणुकीला सुद्धा जात नाहीत. कशासाठी? दे आर मोस्ट लिस्ट कन्सर्न. परंतु एक चांगला अधिकारी आहे आणि त्याची बदली होऊ नये म्हणून त्यांनी रस्त्यावर धरणं धरलं आणि बागवानांची बदली रद्द केली. अशा प्रकारे खरं तर त्यांनी मला फार श्रेय दिले. मी काय असं काय फार मोठा अधिकारी नाही, परंतु मला आनंद वाटतो की अशा अधिकारी जे टिळकांनी अपेक्षा केले होते असे अधिकारी आमच्या पोलीस आणि इथूनही वाढतील. आमच्या पोलिसांचा इतिहास 150 वर्षांचा रॉय कमिशनर यांनी लिहिला. आमचे राव म्हणून मित्र आहेत, त्यांनी तो संपादित केलेला आहे. बागवानांचं इंग्रजी पुस्तकचं रूपांतरसुद्धा तेच करतायत. तर तो इतिहासामध्ये या सगळ्या घटना दिलेल्या आहेत. तुम्हाला वेळ मिळाला ते वाचा. मला इथे संधी दिली, मी आपला जास्त वेळ घेतला त्यामुळे आपली क्षमा मागतो आणि मला बोलण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बागवान साहेबांची तर इच्छा आहे की प्रत्येकाने बोलावं, पण वेळेचा आणि जागेचा आपल्याला खूप छोटाच वापर करायचा. त्यामुळे आता त्यांची इच्छा आहे की प्रभाकर करंदीकर इकडे उपस्थित आहेत, त्यांनी 2 शब्द बोलावेत. अनिल कपूर, आप कुछ बोलना चाहेंगे? रजा मुराद, अनिल कपूर, फिल्म इंडस्ट्रीच्या वतीने. दोस्तों, friends, good evening, all the dignitaries on the dais and all the people who have admired all my life, and especially I want to thank my dear friend Ishaq साहब, जिनसे मेरी मुलाकात जिनके साथ मेरी मुलाकात हुई थी. मैं एक फ़िल्म कर रहा था, शूट आउट बड़ाला, जहाँ मुझे उनका किरदार करने का मौका मिला और वहाँ हमारी दोस्ती हुई और अच्छी दोस्ती हुई. उनके घर गया मैं, उन्होंने खाना खिलाया, उनके परिवार से मिला और जहाँ मुझे पता चला कि इनके जो इन्होंने अपने करियर में अपने एज अ प्रोफेशनल दैट ही हैड अचीव्ड सो मच, तो उस फिल्म के दौरान मुझे इनके बारे में पता चला और वहाँ से हमारी दोस्ती शुरू हुई. जब भी मैं सीन करता था, शॉट करता था और मैं शूटिंग करता था शूटर बड़ाला की, तो जब मैं कहीं फंस जाता था तो मुझे लगता था ये जो डायलॉग है बड़ा फिल्मी लग रहा है और ये डायलॉग मुझे लगता है कुछ गड़बड़ है. तो मैं उनको फ़ोन करता था तो इमीडिएटली मेरा फ़ोन उठा देते थे. मेरा इसाक साहब ये डायलॉग कुछ गड़बड़ लग रहा है, ये बहुत ही मज़ा नहीं आ रहा बात बोलने में. तो इमीडिएटली बोलते तुम एक काम करो, मैं ऐसा बोलता था, ऐसा बोलो, ये लाइन बोलो. So he was not only an inspiration for me to enact the role of Ishaq Bhagwan, but he was almost like my dialogue writer also. तो काफ़ी डायलॉग जो हैं शूटर बड़ाला के मेरे काम की बड़ी तारीफ़ हुई उस फिल्म में और उसका मैं आई वुड लाइक टू थैंक हिम. आई हैव कम हियर स्पेशली, मैं यहाँ स्पेशली इसलिए आया हूँ क्योंकि मैं आप सबके सामने उनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने मेरी बहुत मदद की और मुझे बहुत फ़ायदा हुआ उस फिल्म से. तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ इसाक साहब. एंड मैं एक और चीज़ कहना चाहूँगा कि he has been a great success professionally as a super cop, and I wish him all the luck for this book, and I'm sure a lot of youngsters and a lot of youngsters who are young inspectors and who are in this police force will be inspired by Ishaq Saab. So I wish him all the luck, and first thing I'm going to do is because my second language was Marathi, but the book is in Marathi. Marathi thoda yete, to I'll read this book and get more inspired, and hopefully I'll get an opportunity to play his role once again, where I do a kind of a biopic on Ishaq Saab. Thank you very much. Thank you. थँक्यू अनिलजी. हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित होणार आहे.
लवकरच. आत्ताच अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे पुस्तक लिहिलंच आहे बागवान साहेबांनी आणि त्यांना आता डायलॉग रायटिंगची कामं पुढे मिळायला हरकत नाही असं मला वाटतं. यानंतर मी विनंती करतो माननीय श्री रणजित पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य. आजच्या या प्रसन्न संध्याकाळी इसाकजी बागवान जे सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्त होऊन एक इनिंग संपवून आपली पोलिसाच्या ड्युटीची एक शौर्य पदाची आपली दुसरी इनिंग सुरू करत पहिली ओव्हर टाकतात आहेत. एक चांगलं पुस्तक साहित्यातलं इसाक बागवान नावाचं एक आत्मवृत्त समाजाला अर्पित करतात आहेत असा आजचा सोहळा. या सोहळ्याला उपस्थित असलेले ज्यांच्या हातून हे प्रकाशन होणार आहे, ज्यांचा आम्हा सगळ्यांना आदर आहे, आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांना माझी जेवढी त्यांची ओळख आहे, मी 78 सालापासून 6वी-7वीत होतो तेव्हापासून त्यांना बघतो. त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलायलाच पाहिजे. शेतीबद्दलचं आगाढ अभ्यास, त्यानंतर